नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम हेल्दी नाश्ता बनवलेला आहे। तर बघा, आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम लुसलुशीत अप्पे बनवलेले आहेत। तर आपण नेहमीच डाळीचे अप्पे बनवतो किंवा तांदूळ पोह्यांचे अप्पे बनवत असतो, तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने अप्पे केलेले आहेत। तर बघा, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत। तर हे अप्पे बघूनच पटकन खाण्याची इच्छा झाली आहे। तर बघा, दिसायला इतके मस्त अप्पे एका खास पदार्थाचे आपण आज अप्पे बनवलेले आहेत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण वाटाणे वापरून अप्पे बनवलेले आहेत। तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत। तर त्यामुळे आज आपण वाटाण्याचे अप्पे केलेले आहेत। तर त्यासाठी मी 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत। तर वाटाणे आपण सुरुवातीला उकळून घेणार आहेत, म्हणजे थोडेसे आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती मी एका बाउलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण 1 वाटी वाटाणे टाकून घेतले आहेत। वाटाणे आपल्याला 80% शिजवून घ्यायचे आहेत। तर यापेक्षा जास्त आपल्याला वाटाणे शिजवायचे नाहीत। तर शेंगा सोलून मी पूर्ण 1 वाटी भरून वाटाणे घेतले आहेत। आता त्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे आणि चमच्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिट हे वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर यापेक्षा जास्त आपल्याला हे वाटाणे शिजवायचे नाहीत आणि शिजले की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये हे वाटाणे काढून घ्यायचे आहेत। तर बघा, शिजल्यानंतर आपले वाटाणे असे दिसतात। तर अगदी मी 80% वाटाणे शिजवून घेतलेले आहेत। यापेक्षा वाटाणे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत। आता वाटाणे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर हे आपण वाटून घेणार आहेत। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे वाटाणे टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहेत। 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत। तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लहान मुले खाणार आहेत म्हणून मी अगदी तिखटचा जो वापर आहे तो कमी केलेला आहे। आता बघा, इथे आपण एक वाटण करून घेतलं आहे। तर वाटाणे जे आहे ते आपल्याला अगदी बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसरच वाटाण्याचं पेस्ट ठेवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, अगदी जाडसर आपण वाटाणे वाटून घेतले आहेत। तर एका बाउलमध्ये हे वाटाण्याचं आपण काढून घेणार आहेत। तर आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही, तर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता वाटाणे जे आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत। तर अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि एक थोडंसं पातळ असं बॅटर करून घेणार आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपण 1 वाटी रवा टाकणार आहेत। तर इथे मी 1 वाटी रवा वापरलेला आहे। ज्या वाटीने आपण वाटाणे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी रवा वापरायचा आहे। तर रवा जो आहे तो मी इथे जाडसर रवा वापरलेला आहे। तुम्ही याऐवजी बारीक रवा सुद्धा वापरू शकता, पण सहसा जर जाड रवा तुम्ही वापरला तर अप्पे जे आहेत ते अगदी कुरकुरीत होतात। तर 1 वाटी रवा घेतला आहे। रवा टाकला की आपण हे बॅटर जे आहे ते वाटाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। जाड रव्यामुळे अप्पे आपले अगदी कुरकुरीत होतात, म्हणून इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे। तर कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला सहजपणे हा जाडसर रवा भेटू शकतो। आता बघा, वाटाण्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे। तर आपल्याला इथे थोडी पाण्याची आवश्यकता आहे। तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आणि हे बॅटर आपण छान असं मिक्स करून घेणार आहेत। तर हे जे बॅटर आहे ते आपल्याला जास्त पातळ नाही किंवा अगदी घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। ज्याप्रमाणे आपण डाळीचे अप्पे करतो त्याचप्रमाणे हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। आता बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत।
तर सुरुवातीला आपण वाटाणे शिजवत असताना सुद्धा मीठ टाकलं होतं, तर अगदी चिमूटभर मीठ टाकलं आहे. 1 चमचा धने पावडर टाकली आहे. 1 चमचा पांढरे तीळ टाकले आहेत. पांढरे तिळामुळे आप्यांना खूप छान अशी टेस्ट येते. 1 चमचा जिरं टाकलं आहे. आणि आता हे जे मसाले आहेत ते आपण छान असे मिक्स करून घेणार आहेत. तर अजून जे बॅटर आहे ते आपलं पातळ झालेलं नाही, तर अजून थोडंसं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि बॅटर आता छान असं मिक्स करून घेणार आहे. तर एकाच वेळी आपल्याला जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही, तर अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही यामध्ये दहीचा सुद्धा वापर करू शकता, पाण्याऐवजी दहीसुद्धा वापरू शकता. आता आपण बॅटर मिक्स करून घेतलं आहे आणि हे बॅटर आता आपण 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहेत, म्हणजे जो रवा आहे तो छान असा फुलतो. आता बघा 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढून घेतलं आहे. तर बघा रवा जो आहे तो आपला थोडासा फुललेला आहे. आता आपण हे मिक्स करून घेतलं आहे. आता बघा यामध्ये आपण अर्धा चमचा अर्ध्यापेक्षा कमी सोडा टाकलेला आहे. तर इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी इनोसुद्धा वापरू शकता. तर बघा अगदी थोडंसं सोड्यावर आपण पाणी टाकलं आहे. तर सोडा टाकल्याच्या नंतर हे बॅटर जे आहे ते आपण चांगलं फेटून घेणार आहेत. तर इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे खायचा सोडा असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा इनोसुद्धा यामध्ये टाकू शकता. आता बॅटर आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर एकाच डायरेक्शनमध्ये आपण ते फेटून घेतलं आहे. आता बॅटर आपलं छान असं मिक्स झालेलं आहे. तोवर आपण गॅसवरती अप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर अगदी मंद आचेवर हे अप्पे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण थोडं थोडं तेल टाकून घेणार आहेत. तर सर्व पात्रामध्ये आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी मंद आचेवर हे पात्र आपल्याला तापवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे जे बॅटर आहे ते टाकून घेणार आहेत. तर एक एक करून संपूर्ण आपण पात्रामध्ये बॅटर टाकून घेणार आहेत. तर बघा इथे आपण सर्व पात्रामध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून एका बाजूने 10 ते 12 मिनिट हे अप्पे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. आणि हे शिजवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे. तर हाय फ्लेमवर हे अप्पे आपल्याला शिजवायचे नाहीत. तर बघा 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि अप्पे जे आहेत ते एका बाजूने आपले भाजलेले आहेत. तर वरून अजून थोडंसं मी तेल पसरवून घेणार आहे. तर संपूर्ण अप्प्यावरती आपण परत तेल पसरवून घेणार आहेत. आणि बघा आता हे जे अप्पे आहे ते दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घेणार आहेत. तर सर्व अप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत. तर बघा एका बाजूने छान असे आपले अप्पे भाजून तयार आहेत. तर बघा रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या सुद्धा बाजूने हे अप्पे भाजून घेणार आहेत. तर एका बाजूने 10 ते 12 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 10 ते 12 मिनिट हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर अजून आपण यावर झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने 10 ते 12 मिनिट हे अप्पे शिजवून घेणार आहेत. तर बघा 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. दोन्ही बाजूने अप्पे आपले छान असे भाजून झालेले आहेत. तर परत आपण हे पलटवून घेतले आहेत आणि एका प्लेटमध्ये सर्व करणार आहेत. तर बघा इथे आपले वाटाण्याचे अप्पे बनवून तयार आहेत. तर दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला तितकेच टेस्टी झालेले आहेत. तर ही वाटाण्याची अप्पेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर बघा बघून पटकन खावंसंच वाटत आहे. इतका आपला मस्त हेल्दी नाश्ता तयार आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
आणि पुन्हा एकदा विनंती करते की माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.